काही दिवसांपूर्वी आपण आपलं 100K सेलिब्रेशन केलं आणि त्यात मला एक नाही दोन नाही एवढे सारे गिफ्ट्स भेटले. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण करणार आहोत आपल्या 100Kच्या गिफ्टचा हॉल. खूप काय काय आहे, तर बिना किसी टाइमपास के स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले ही एक फेनी बॅग आहे. याच्यावरती एम असं इनिशियल पण लिहिलंय. त्यात खूप सारे पॉकेट्स आहेत, 1 2 3 4 4 पॉकेट्स आहेत. याला 2 स्पेशियस. डे आउटसाठी वगैरे पण छान दिसेल, असं कमरेला लावून किंवा असं हातात घेऊन. मला हा पार्करचा पेन दिलाय. माझ्याकडे असं एवढा एक्सपेन्सिव्ह पेन वगैरे नव्हता. ट्रायमॅक्स वॉज द लास्ट एक्सपेन्सिव्ह पेन. ते पण शाळेत असताना वापरलेलं. कॉलेजमध्ये वगैरे 2 रुपयाच्या वॉल पेनने मी एक्झाम वगैरे लिहायची. बट या वी हॅव पार्कर बिकॉज ऑफ आर 100K अचीवमेंट. सो थँक्यू सो मच. बघूया हे मी कधी वापरते, कोणते पेपर साईन करायला वापरते ते पण बघूया आपण. बट या नेक्स्ट आहे सुधा मूर्तींचं पुस्तक अस्तित्व. मला हे पण माझ्या बड्डेच्या टायमापासून हवं होतं आणि मला ते कुठेच मिळत नव्हतं आणि माझ्या फ्रेंड्सनी मला ते आणून दिलं आहे. सो थँक्यू सो मच. आता हा बॉक्स अनबॉक्स करूया. ह्यात खूप खूप गोष्टी आहेत. ह्यात ना आतमध्ये लाईट पण आहे. थांबा, मी पहिले लाईट लावते आणि मग परत ओपन करते याला. इथे लिहिलंय 1 लाख पीपल नो अस. ॲक्च्युली आपल्याला 1 लाख लोक ओळखतात आणि फॉलो करतात. आता ह्यात काय काय आहे आपण ते एक एक करून उघडून बघूया. ह्यात iPhone 17चा केस आहे. डेव्हिड ऑफची कॉफी आहे. मला खूप टायमापासून हवी होती. विविड अँड स्पायसीवाला फ्लेवर आहे. हे पण मी नक्की ट्राय करेन. ह्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. प्लम बॉडी लॉव्हनचा परफ्यूम आहे. अनबॉक्स करूया. ब्रो, काय बॉटल आहे. किती सुंदर बॉटल आहे. फ्रेग्रन्स पण खूप खूप छान आहे. यात नेक्स्ट हे क्लिप्स आहेत. विटॅमिन सीचा शीट मास्क आहे. क्यूडूस क्रंचीज. अजून खूप क्यूटवाले क्लिप्स आहेत. ही क्यूट अशी डायरी आहे. टू डू लिस्ट बनवायला हे स्टिकी नोट्स आहेत. कानातले. हा येल्लो रोजवाला कीचेन. हे इयरिंग्सचं सेट आहे. हे बीच वाईबचं ब्रेसलेट. नेल्स आणि सगळ्यात प्रेशियस गोष्ट म्हणजे माझ्या फ्रेंड्सनी लिहिलेले नोट्स, लेटर्स फॉर मी, अँड दिस इज गोइंग टू स्टे विथ मी फॉर एव्हर. आपण नेक्स्ट गिफ्टकडे वळूया. तर ना ह्या साईडचा काहीतरी अनबॉक्स करूया. हा वॉटर टम्बलर आहे. माझा जुनावाला टम्बलर तुटला आणि नेमका मला हा वॉटर टम्बलर गिफ्ट मिळाला आहे. सॉरी, जर मी माझा नवीन आयफोन ह्या कलरमध्ये घेतला असता तर आयफोन आणि याने ट्विनिंग केली असती. बट नो, अल्टिमेटली मी ब्ल्यू कलरमध्ये घेतला. जरा वायफळ बडबड होते ना. बट या टम्बलर इट इज. इथे जो काय पसारा होणार आहे ना आफ्टर क्लोजिंग द व्हिडिओ तो खूप जास्त असणार आहे. यात अजून एक साईड पर्स आहे. माझ्या गाय बेस्ट फ्रेंडनी घेतलं आहे हे. बरं, तर पर्स विर्स इज टू मच. त्याला असा साईड हे पण आहे, म्हणजे असं स्लिंग लावू शकतो किंवा मी ही अशी हातात पण कॅरी करू शकतो. एस्थेटिक. तुम्ही लोकांनी इंस्टाग्रामवरती रील्समध्ये हे बघितलं असेल. रामेनचा बॉक्स आहे. गिमिमीची रामेनचा बॉक्स. ह्यात एवढे रामेन आहेत. सॉरी, यातला एक आम्ही बनवून खाल्लं आहे ऑलरेडी. म्हणजे मी नाही खाल्लं, माझ्या फ्रेंडनी खाल्लं आहे. त्यामुळे याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला देणार आहे. ह्यात असे क्यूटू स्टिकर्स आहेत. हा एक पोस्ट कार्ड आहे आणि ही एक कॉमिक बुक आहे. आणि सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे यात एक रामेन बोल आहे. आता तो नुसता पांढरा वाडगा नाही, माझ्याकडे हा एक एस्थेटिक वाडगा असेल. आणि ह्याच्यात ना चॉपस्टिक्स पण आहेत, म्हणजे मी शिकेन चॉपस्टिक्सने खायला. खूप छान क्वालिटी आहे यांची. हे नीट लावून ठेवूया, नाहीतर मग सत्यानाश होईल यांचा. नेक्स्ट आहेत या बॅग्स. या माझ्या फ्रेंडच्या मम्मीने मला दिल्या आहेत.
ट्रेडिशनल साड्यांवरती वगैरे आपण अशी पोटली कॅरी करतो ना, तसं आहे हे. किती क्यूट ना. ही एक बेज कलरमध्ये आहे, येल्लोइश गोल्डनिश बेज. गोल्डन कलर आय मीन 3 कलर बोलले मी. आणि ही मरूनिश आहे म्हणजे रेड. आणि ह्याला पण ते असं हातात ठेवू शकते मी एस्थेटिकली. अजून आपल्याला कपडे पण दाखवायचे आहेत आणि ते घालूनही दाखवायचे आहेत. वी हॅव अ लॉट टू डू. हे मला माझ्या एजन्सीने ग्रम्पी बियर्ड मीडियावाल्यांनी दिलंय. 2 बॉक्सेस त्या लोकांनी पाठवले होते. आणि ऑफकोर्स याचा तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल की मी कशी शॉक होते, कोणी दिलंय. तर मी तुम्हाला परत एकदा अनबॉक्सिंग करून दाखवते. हा एक टोनर आहे, लिनेजचा लिप बाम आणि लिनेजची स्किन केअर रेंज. ह्यात पण खूप क्यूडू गोष्टी आहेत. हा मॉइश्चरायझर आहे, लुक ॲट द क्यूटनेस. हा जेल क्लेन्झर आहे आणि हा मिस्ट आहे, फेस स्किन मिस्ट आहे हा. ह्या खूप नवीन गोष्टी आहेत, नवीन टर्म्स आहेत माझ्यासारख्या गरिबासाठी. बट या वी हॅव प्रीमियम स्किन केअर बिकॉज ऑफ माय टीम. मी हे सगळं तुम्हाला ऑफकोर्स ट्राय करून दाखवणार आहे. आता नाही, नंतर कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. आणि माझ्या ग्रम्पी बियर्डवाल्याने मला अजून एक गोष्ट दिली आहे, फिलिप्सचा एअर स्टायलर गाईज. एअर स्टायलर. याच्यात 2 स्टायलिंग ब्रशेस आहेत. ही बॅग ज्यात मी सगळं कॅरी करू शकते. थँक्यू ग्रम्पी गाईज, आय लव्ह यू अ लॉट. आता वन ऑफ माय बेस्टेस्ट थिंग, इट्स फ्रॉम ॲडिडास, माय फेवरेट स्पोर्ट्सवेअर ब्रँड. आणि गेस वॉट, वी हॅव अ जॅकेट. असा क्यूटूसा जिमवेअर जॅकेट. प्लशी पडला आपला. हा जिमवेअर जॅकेट ब्लॅक आणि व्हाईट म्हणजे डिसेंट कलरमध्ये मी कशावरही स्टाईल करू शकते. याच्या अशा हातावर असे ते 3 लाईन्स आहेत, टिपिकल ॲडिडास थिंग. अँड दॅट इज हाऊ इट लुक्स. हे पण मी घालून दाखवणार आहे. वन ऑफ माय अदर बेस्टेस्ट गिफ्ट म्हणजे स्कल कॅन्डीचे हेडफोन्स. गाईज ह्याची जरा प्राईस तुम्ही गुगल केली तर बरं होईल, कारण मी तर नाहीच सांगू शकणार आहे. बट हे खूप आवडले आहेत मला. ब्लॅक कलर, ब्लॅकिश ग्रेइश कलर आहे. अँड तुम्हारा भाई इसमें कूल दिखता है. आणि ह्याला नॉईस कॅन्सलेशन्स आहेत. तुम्ही किती पण माझ्या आजूबाजूला जोरदार गाणे लावलेत तरी पण मला नाही ऐकायला येणार आहे. कूल तो दिसते मी. तुम्हारा भाई कूल लग रेला है की नाही लग रेला है हे काय भाषा आहे माझी. कूल दिसते की नाही दिसते दॅट इज द बॉटम लाईन. कमेंट्समध्ये सांगा मानसी यार तुझे हेडफोन्स किती छान आहे, तू किती कूल दिसते त्याच्यामध्ये. असं पण सांगा आणि बोला की बिना हेडफोन्सची पण तू कूलच आहे. वायफळ बडबड होते आपली खूपच जास्त. हा एक प्लशी माझं गिफ्ट आहे. म्हणजे जर मी अँग्री मूडमध्ये असेल तर मी असं इंडिकेट करेन की ब्रो बोलायला नका येऊ माझ्याशी. आणि जर माझा मूड चांगला आहे तर असं हसून दाखवणार आहे मी. आता एक करून मी तुम्हाला कपडे दाखवते आणि त्यानंतर माझा सगळ्यात बेस्ट गिफ्ट. सगळ्यात पहिले मामाने घेतलेला हा कुर्ता. सो सुंदर. हा मी ऑफकोर्स तुम्हाला मी सगळे कपडे घालून दाखवणार आहे. बट हा असा बेज कुर्ता काय रिच लुक देतोय. याची प्रिंट आणि याचं जे पूर्ण ओव्हरऑल कलर आणि जे हे काय मध्ये मध्ये डिझाईन्स आहेत ना फ्लावरचे, इट्स गिविंग अ रिच गर्ल कोडेड. रिच गर्ल आपण नाही आहोत बट या गिफ्ट्समुळे मी खूप रिच झाली आहे. बट हे असं दिसतंय ओव्हरऑल. आय लव्ह इट. एकदम लव्ह इट. विवेकने माझ्यासाठी स्पेशली दिल्लीवरून आलेले कपडे. हा व्हाईट फ्रॉक. ह्याच्यात मी मस्त फोटोशूट पण केला आहे. त्याचे फोटोज पण अटॅच करेन मी सोबत. किती बार्बी गर्ली क्यूटी कोडेड आउटफिट वाटतोय हे बघा. जर माझा तो पिंक आउटफिट मला भेटला नसता ना 100K सेलिब्रेशनला जो मी घातला होता, तर हा माझा डेफिनेटली 100K सेलिब्रेशन आउटफिट असता. है ना, आलेत ना सुंदर फोटोज. हा एक एलिफंट प्रिंट असलेला मरून कुर्ता, शॉर्ट कुर्ता आहे. समर वाईब आहे पण मी हा पावसाळ्यात घालणार आहे बिकॉज ऑफकोर्स भिजले तर जरा सुकेल ना पटकन. गाईज हा कुर्ता किती क्यूट दिसतोय ना. थोडासा लूज आहे, त्याला मला ऑल्टर करावं लागेल. बट लव्ह द कम्फर्ट, लव्ड द एलिफंट प्रिंट. हा डेनिम स्कर्ट आणलाय क्यूट असा. त्याला खाली आहे बघा असे रॉफल्स आहेत. गाईज हा स्कर्ट किती सुंदर दिसतोय. याच्यावरती पण छान दिसतोय बट बाकीच्या टॉप्सवरती पण अजून छान दिसेल. म्हणजे असं व्हाईट किंवा ब्लॅकमध्ये असं काहीतरी
बट आता हा स्कर्ट घालून मला कुठल्या तरी पार्टीला जावं लागेल. प्लीज इन्व्हाइट मी फॉर अ पार्टी जस्ट सो आय कॅन वेअर दिस स्कर्ट. बट ओव्हरऑल हा खूप छान दिसतोय. अजून आहे दिल्लीचे कपडे अजून आहेत. दिस इज नॉट अ स्कर्ट, नॉट शॉर्ट्स, दिस इज स्कॉट्स. म्हणजे याला असं कम्फर्ट आहे खाली मस्त. ब्लॅक स्कॉट्स. गाईज माझ्याकडे स्कॉट्स असे कधीच नव्हते अँड दीज आर माय फर्स्ट पेअर ऑफ स्कॉट्स आणि समवन इज स्लेइंग इट. खूप क्यूट दिसतात आणि मला हे जामच जामच आवडलेत. आणि एक ब्लॅक डंगरी फ्रॉक टाइप्स काहीतरी आहे. हे बघा गाईज, हा जे डेनिम डंगरी आहे ना फ्रॉक सारखी, त्या आत मी काय घालू मला समजलं नाही म्हणून मी ते स्कॉट्स आणि टी शर्टच्या वरती घातलाय. मला तुम्हाला माहीत असेल नाही आत काय घालायला पाहिजे जे माझं हे प्रॉपर सगळं कव्हर होईल तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. बट ओव्हरऑल फक्त जर असं समोरून बघितलं हे रेड आणि हे ब्ल्यू तर हे छान दिसतंय. बट प्लीज सजेस्ट मी की ह्याच्या आत मी काय घातलं पाहिजे. गाईज मी किती कूल दिसते या जॅकेटमध्ये. लगेच अशी जिमला जाईन असं वाटतंय. हेडफोन्स. Wait. What workout is it today? Am I going to do biceps? Am I going to do back end or something? Fumble पडला. I'm so sorry. मला ऐकायला नाही येतं मी काय बोलते. But yeah, that is the look guys. That is the असं माझं जिम लुक असणार आहे guys. पुढच्या कधी जाणार आहे मी जिमला. And it's time for the bestest gift ज्याला मी उचलू पण नाही शकत. तुम्हाला हे गेस करायला लागेल. 3 सेकंड्स घ्या आणि गेस करा. 1 2 3. मीच सांगते. हा बॅकड्रॉप आहे. लिटरली ह्युमन साईज म्हणजे आपल्या घराच्या सिलिंगला टच होईल इतका मोठा बॅकड्रॉप आहे. आणि याच्यात 3 कलर्स आहेत. कर्टन्सला मी तुम्हाला दाखवते. हा व्हाईट कलरचा बॅकड्रॉप क्लॉथ आहे म्हणजे हा एक बॅकड्रॉप आहे. हा ब्लॅक कलरचा बॅकड्रॉप आहे. हा तिसरा आणि शेवटचा ग्रीन बॅकड्रॉप आहे म्हणजे मी हा मागे लावला आणि जर मी पुढे उभी राहिले आणि मागे जर मी स्वित्झर्लंडला वगैरे असायचं ढोंग केलं तर तुम्ही समजून जा ठीक आहे की मी हा बॅकड्रॉप लावून हे सगळं करते. मी नाही करणार आहे गाईज असं. तुम्हाला का वाटतं मी असं करेन? पण मीच बोलले ना मी असं करेन त्यामुळे मी करू पण शकते. नाही करणार. आपण खरंच स्वित्झर्लंडला जायचं ठीक आहे. आपण असं बॅकड्रॉप नाही लावायचा. हे आपण दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीसाठी यूज करू शकतो. आणि हे झाले बॅकड्रॉप्स आणि ह्याच्यात ना स्टँड्स आहेत. हे खूप हेवी आहे बट हे तेवढंच माझ्या कामाचं पण आहे. हा एक स्टँड आहे. असे 2 स्टँड्स आहेत म्हणजे लेफ्ट साईडला एक राईट साईडला एक आणि मध्ये ते रॉड्स लावायचे आणि तो बॅकड्रॉप टाकायचा. आता जाऊन तुम्ही ती क्लिप बघा जिथे ॲक्च्युअलमध्ये बॅकड्रॉप कसा दिसतोय असेंबल केल्यानंतर. आणि आता इट इज टाईम फॉर द बेस्टेस्ट गिफ्ट दॅट आय हॅव एव्हर रिसिव्ड. दॅट इज ही रोज गोल्ड रिंग. ही आपले 100K व्हायच्या 1 दिवसानंतर माझ्या मम्मी पप्पाने मला गिफ्ट केली आहे. त्यांचा प्लॅन होता ॲक्च्युअलमध्ये आणि मला मम्मीने सांगितलं होतं की तू थोडे थोडे पैसे सेव्ह कर आणि स्वतःसाठी छोटे छोटे असे गोल्ड रिंग्स करून घे ज्याने की तुला सवय होईल हाताला. हा जो माझा रोज गोल्डवाला ब्रेसलेट आहे आणि माझ्याकडे एक रोज गोल्डवाली चेन आहे तिला एक्झॅक्ट मॅच करते. मध्ये छोटंसं असं सिल्वर काहीतरी स्टोनसारखं आहे आणि ओव्हरऑल रोज गोल्ड आहे. पण मला खूप 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 जास्त आवडलेली ही रिंग बिकॉज ही खूप नाजूक आहे. हातात एकदम अशी छान दिसते. गर्ली पॉप दिसते मी याच्यामुळे. बट या मम्मीचं म्हणणं होतं की हातात अशी गोल्ड रिंग्स घाल ज्याने की थोडंसं तुला सवय होईल गोल्ड रिंग्स वगैरे घालायची. बट दिस वॉज हर मूव टू मेक मी वेअर अ गोल्ड रिंग सो दॅट आय गेट अन हॅबिट ऑफ वेअरिंग दोज रिंग्स. बट या सगळेच गिफ्ट खूप खूप जास्त छान होते. हा खूप जास्त स्पेशल आणि क्लोज टू मी होता आणि बॅकड्रॉप वॉज वन ऑफ द बेस्टेस्ट. हेडफोन्स, टम्बलर, कपडे सगळंच मला खूप जास्त आवडलं कारण ते मला माझ्या लोकांनी दिलं होतं, माझ्यासाठी दिलं होतं. आणि सगळ्यात बेस्ट गिफ्ट माहिती आहे जे अजून माझ्याकडे आलेलं नाही आहे जे मला तुम्ही लोकांनी दिलं आहे दॅट इज द सिल्वर प्ले बटन. ते अजून आलेलं नाही आहे. ते जेव्हा केव्हा येईल ऑफकोर्स ढिंडोरा पिटतो ना आपण तसा असा ढोल ताशे घेऊन तसं मी सगळ्यांना जाऊन सांगणार आहे की माझ्याकडे सिल्वर बटन आलं. बट अजूनपर्यंत आपलं सिल्वर बटन आलेलं नाही आहे विच मीन्स तुमचा गिफ्ट अजून पेंडिंग आहे ठीक आहे. सो दिस वॉज आर 100K गिफ्ट हॉल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गाईज आता शूट करून झालाय. मला हा पसारा आवरायचा आहे. द अदर साइड ऑफ बीइंग अ कॉन्टेंट क्रिएटर, अदर साइड ऑफ यूट्यूब.